नमस्कार. मी तुमची होस्ट श्रद्धा प्रमोद परब तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण फोंडाघाट फार्मसीला भेट देणार आहोत. मोगल येथील माटुंगा स्टेशनपासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावरती फोंडाघाट फार्मसी आहे. तर ह्या फार्मसीला आज आपण भेट देणार आहोत आणि ह्या फार्मसीच्या व्हाईस प्रेसिडेंट मिसेस योगिता प्रभू यांच्याशी बातचीत करून ह्या फार्मसीबद्दल त्याची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण भेट देऊया योगिता मॅडमना. चला तर मग आपण भेटूया मिसेस योगिता प्रभू यांना, ज्या या फार्मसीच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. सर्वप्रथम मॅडम तुम्हाला नमस्कार. मॅडम, तुमची ही जी फार्मसी आहे ती कोणत्या साली चालू झालेली आहे आणि ह्याच्या मागची कल्पना नक्की कोणाची आहे? म्हणजे मला विचारायचं आहे, मास्टर माइंड ह्या मागचा नक्की कोण आहे ते तुम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांना प्लीज सांगू शकाल? नक्की. फोंडाघाट फार्मसी ही 1952ला चालू झाली. आणि ही कल्पना ॲज यू से ही माझे आजे सासरे शांताराम परुळेकर त्यांची ही कल्पना त्यांनी चालू झाली. आणि ते मूळचे बेळगावचे. तर तिकडनं ते आयुर्वेदिक मेडिसिन्स आणायचे. ते आयुर्वेदिक मेडिसिन्सबरोबर ऑब्व्हियसली हनी पण व्हायचं. का त्या काळात बेळगावमध्ये किंवा त्या लोंढा म्हणून तिथे मध मिळायचं तेवढ्या प्रमाणात विकण्यासाठी त्या प्रमाणात. तर तसं ते चालू झालं मुळात. अँड दॅट्स हाऊ फोंडाघाट फार्मसी केम इन टू बिईंग. आणि फ्रॉम देन ऑन इट इज 70 years झाली ॲज आय टोल्ड यू. सो वी आर द सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन म्हणजे टू कम. पण येस, आजोबांनी जे चालू केलं, ही स्टार्टेड विथ 7 पेरेंट प्रोडक्ट्स. सो वी स्टील हॅव देम. आणि वी आर फोंडाघाट फार्मसी इज लकी टू हॅव 3 generations विथ अस. सो इफ यू सी कोण आजोबा आले तर ते सांगणार की मध आम्ही 40 रुपयांनी होतं तेव्हा पण घ्यायचो, 50 रुपये. ते आता खूप झालं आहे म्हणजे ऑब्व्हियसली आउट ऑफ एव्हरीथिंग. पण येस, द लॉयल्टी ऑर द कस्टमर्स ट्रस्ट इज मेन फॉर अस. त्याच्यामुळे ते व्हॅल्यूज आजी सासऱ्यांनी जे चालू केलेले ते व्हॅल्यूज आम्ही अजून पण टिकवले. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट आय फील असं. सो पण तुम्ही एकट्याच ह्या क्षेत्रामध्ये आहात की अजून कोण आहे तुमच्या बरोबर? हो, माझे मिस्टर आहे. ऑब्व्हियसली माझ्या मिस्टरांनी टेक ओव्हर केलं आणि त्यांनी सगळं सांभाळलं, पुढे नेलं. आय एम जस्ट सेकंड लाईक सपोर्ट विथ हिम. सो येस, आय रन द होल कंपनी बट ही इज द मेन पर्सन असं. म्हणजे एक फुलफिल स्ट्रॉंग वुमन आपण बोलू शकतो. हो, स्ट्रॉंग वुमन बिहाइंड अ स्ट्रॉंग मॅन. राईट. येस. तर मधानंतर तुम्ही अजून काही व्हेरियंट्स लाईक ॲडिशनल व्हेरियंट्स हो आम्ही खूप केले. व्हेरियंट्स म्हणायला गेलं तर कलेक्शन सेंटर्स आमचं ऑल ओव्हर इंडिया आहे. सो व्हॉट वी डिड वॉज, तेव्हा आमच्याकडे फक्त एक्स्ट्रॅक्टेड हनी आणि फॉरेस्ट हनी हे फक्त विकायला, अजून पण ते सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. पण व्हॉट वी डिड वॉज फॉर लाईक गिफ्टिंग म्हणा किंवा पीपल नीडेड न्यू थिंग्स. सो हनी है लेकिन और कुछ और मोर देन दैट डायबिटीज़ के लिए कुछ यूज़ कर सकते हैं क्या, किंवा मग जिमला जाणारी लोक, शुगर कॉन्शियस पीपल, फॉर देम वी गॉट दिस जामुन हनी. जामुन हनी वॉज ऑलवेज देअर विथ अस. पण आम्ही कधी ते विकलं नाही. नीम हनी, जामुन हनी हे सगळं तुम्ही म्हणजे शुगर कॉन्शियस पीपल किंवा एनीबडी कॅन यूज इट. अदर दॅन दॅट हनीमध्ये असं प्रॉब्लेम्स व्हायचा की क्रिस्टलायझेशन ऑफ हनी. इंडियन्स नो की क्रिस्टलायझेशन ऑफ हनी मीन्स हनी इज फॉल्टी. हनी दिस ये हनी ना रियल हनी नहीं है. So it's not that. Sugar crystallization or crystallization of honey is a form of honey. It is actually, it is true. So even if you Google it, you will find crystallization of honey खरा आहे की खोटा आहे. So ते यायला लागलं की we had to educate people की हनी कसं असतं, कुठून येतं, कुठच्या झाडावरनं येतं. कारण we have got almost 25 types of honeys. त्यातलं आम्ही विकतो फक्त 5-6. त्याच्याहून जास्त नाही. फक्त म्हणजे टिपिकल धनिया हनी आलं, ते अगदी थोडंसं आलं. सो ते आमच्यातच जातं असं. पण अदर दॅन दॅट पेरेंट प्रोडक्ट्स बघायला गेलं तर आमला मुरंबा आहे, बेल मुरंबा आहे. डू आय शो इट टू यू? ओके, दिस इज आमला मुरब्बा. ही स्टार्टेड विथ आमला मुरब्बा. सो आमल्यातनं आम्ही काय केलं, वी गॉट आमला चटपटा, आमला कॅन्डी. दिस इज ऑल्सो द सेम. दिस इज सॉफ्ट कॅन्डी. दिस इज not hard but yes, this is another sweet candy only. मग च्यवनप्राश केला आम्ही आवळा मावा केला, आमला ज्यूस केला. आमला ज्यूस सुचित्रा कुठे आहे? आउट ऑफ स्टॉक आहे.
ओके आउट ऑफ स्टॉक आहे. सो Okay. आवळा ज्यूस केला, आवळा जिंजर ज्यूस केला. Okay. सो दॅट्स हाऊ वी प्रोग्रेस. Okay. सो आवळ्याचं झालं. तसंच बेल मुरंबा पेरेंट प्रोडक्ट आहे. सो बेल मुरंबावरनं आम्ही बेल प्राश, बेल कॅन्डी, दिस इज बेल कॅन्डी ओके. ॲज यू कॅन सी. बेल प्राश आहे, बेल स्क्वॉश आहे. सो बेल इज वन फ्रूट विच गिव्ह स्ट्रेंग्थ टू युअर इंटेस्टाईन्स. ओके. सो पीपल नो की बेल म्हटल्यानंतर काही पोटाचा विकार झाला, लूज मोशन झाले तर वापरायचं. ओके. बट हिअर लाईक वी रिअली एज्युकेट पीपल की बेल इज फॉर वॉट. ओके. लाईक आपल्या इथे जसं लिंबूचा ठेला लागतो, लिंबू हां, ज्यूस, बरोबर. तसं तिथे युपीला बेल ज्यूसचा ठेला लागतो. ओके. सो बेल इज दॅट नाईस. सो हिअर वी रिअली डू नॉट नो. सो दॅट इज आर. मला विचारायचं आहे, मी सॉरी तुम्हाला इथे ना, stop tell me. करते, की ह्याचे लाईक फायदे काय आहे, लाईक फॉर आपण हेल्थच्या हिशोबाने बघायला गेलं तर त्या बेलच्या ह्याचे लाईक काय फायदे बेलच्या सध्याच्या ह्याच्यात तर कशावरती आपण यूज करू शकतो. बेलच्या सध्याच्या लाईक परिस्थितीत आय कॅन श्युअरली टेल यू इट इज 100%. कारण यू ऑल बिंग यंग, यू ऑल हॅव पिझ्झा, यू ऑल हॅव बर्गर्स, Yes. हॅव इट. कारण पेरेंट्स वुड से नो, डोंट हॅव इट, इट्स ऑफ नो यूज. Right. So you all will go and have it. Yes. Fair enough. Come back and have bale candy. ओके. Because you all wouldn't like bale muramba. Bale Right. muramba was for the first generation, Yes. second generation पर्यंत. बेल स्क्वॉशेस म्हणून आम्ही हे चालू केलं. सो ह्याच्यातनं फायदे काय होतात, इट स्ट्रेंगथन्स युअर इंटेस्टाईन्स. मीन्स Okay. वॉट, you don't get constipation, Oh. you don't get loose motions, Right. your stomach doesn't spoil, राईट. so that's the main thing. Okay. So bail is that one. आणि मग आवळा, as I told you, आवळा as you know it's Yes. rich in vitamin C. Right. आणि आवळा is one product which doesn't lose its nutrients even in spite of changing in the forms. ओके. Like you make muramba, you make candies, you make anything. राईट. It doesn't at all Yes, change the yes. nutrients. So that's आवळा, how it is. मग आवळा, बेल, मग वी हॅव औदुंबर जल आणि रोज वॉटर. Nobody knows औदुंबर जल. Yes. ओके, फाईन. Nobody knows much of औदुंबर jal. Okay. This is also available in all chemists and retails. Rose water. And this is medicated rose water. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की हे जे औदुंबर जल आहे, हां. तर हे काही उंबराच्या मुळातील पाणी हो. म्हणजे त्याच्यापासून प्रॉपर ते हो बनवतात. हो, बनवत नाही आम्ही. प्रोसेस कुठे होते तुमची? औदुंबर जलची प्रोसेस आमची क्लोज टू मुंबई. आय इमिजिएटली आय कॅनॉट रिकलेक्ट. पण हे औदुंबर जल, औदुंबरची झाडं आहेत ती सगळी नदीकाठची झाडं असतात. ती बाकी कुठची आपण अशी घेऊ शकत नाही. आणि इट्स अ व्हेरी सिम्पल प्रोसेस की त्यातनं पाणी येतं आणि वी कॅन जस्ट फिल्टर इट अँड वी गिव्ह इट टू यू. त्याच्यात प्रोसेसिंग येत नाही, काही येत नाही. अच्छा. इट एक्स्ट्रॅक्ट्स द हीट फ्रॉम युअर बॉडी. राईट. लाईक गुलकंद एक्स्ट्रॅक्ट्स द हीट फ्रॉम युअर बॉडी. पण दिस इज मोर मेडिकेटेड इन सच अ वे की तुम्ही सनसेट नंतर न घेतलेलं बरं. हो, बरोबर. आणि पाण्यासारखं लागतं म्हणून खूप न घेतलेलं बरं. हो, ते म्हणजे एक घोट इज इनफ. अगदी लहान मुलं असतील तरी एक चमचा इज मोर देन इनफ. राईट. दॅट्स हाव औदुंबर जल गोज. म्हणजे तुमचं काही विकार असू दे, पित्त अच्छा. असू दे, वॉट एव्हर, इट इट रिअली हेल्प्स यू इन दॅट. अच्छा. असं. अँड सेम विथ रोज वॉटर. रोज वॉटरचं आम्ही काय करतो, रोज पेटल्स घेतो ओके. आणि वी मेडिकेटेड लाईक वी काइंड ऑफ स्टीमिंग मशीन, स्टीमिंग प्रोसेस जी असते, ओके. दॅट काइंड इट इज. अच्छा. So it is pure rose water. So you can use it for your eyes, skin, essence, for everything. अच्छा. So that's how rose water is. अच्छा. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे आता सध्या उन्हाळा चालू होईलच, तर त्याच्यासाठी झाला. रोज वॉटर अगदी, हे अगदी. अगदी फायदेशीर आहे. पूर्ण प्रश्नच नाही. अच्छा. म्हणजे अगदी खूप जण आमच्याकडे म्हणजे आम्ही सांगतो की रोज वॉटर तुम्ही एसेन्स म्हणून वापरा, पण आमचेच कस्टमर्स येऊन सांगतात की आम्ही रोज वॉटर प्यायलो पण खूप छान आहे. वी हॅव हॅड कस्टमर्स ऑफ द एक्सपिरियन्सेस वेअर वी डिडंट नो की ओके तुम्ही ह्या गोष्टी ह्याच्यासाठी पण वापरतायच मग नाहीच, Right. यु नो असं. सो अच्छा. आणि मला विचारायचं आहे तुम्हाला की स्किनसाठी काही आहे का तुमच्याकडे? स्किनसाठी आय टोल्ड यू रोज वॉटर एक आहे. Okay. अँड आणि अदर अजून दॅन काही दॅट आहे इज का? शतदौत घृतम. हिअर इट Okay. इज शतदौत घृतम. ओके. इट इज तूप 100 वेळा धुतलेलं तूप आहे. अच्छा. त्याच्यात हर्ब्स घालतात. Okay. ते स्किनसाठी अतिशय छान. एवढंच की तुपाचा वास येतो म्हणून प्रॉब्ली तुम्ही रात्री वापरू शकाल. Okay. पण अदरवाईज इट इज वंडरफुल. इट इज व्हेरी नाईस. ओके. सो दॅट्स हाऊ शतदौत घृतम इज. अच्छा. असं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये स्किनचे काही प्रॉब्लेम्स होतात तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. हो हो हो, प्रश्नच नाही. रोज वॉटर आणि हे दोन्ही बेस्ट आहे. गुलकंद एक आहे. गुलकंद पण सेम आहे टू एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम युअर बॉडी, पण ते प्रवाळयुक्त गुलकंद आहे. अच्छा. सो प्रवाळ पेष्टी गिव्स यू कॅल्शियम ऑल्सो. राईट. आणि रोज पेटल्स गिव्ह यू
थंड आहे. थंडपणा. हो. सो दॅट्स हाव इट गोज. आणि मला विचारायचं आहे, केसांसाठी काही आहे का, लाईक हेअरफॉलसाठी वगैरे, जर कोणाला हेअरफॉल होत असेल तर हेअरफॉलसाठी त्याच्यासाठी तुमच्याकडे काही नाही, आहे का? ते हेअरफॉलसाठी आपल्याला माहिती आहे की तेलच इम्पॉर्टंट आहे. हो, बरोबर. आमच्याकडे जास्त तेल म्हणजे फक्त व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे. Okay. इफ यू वॉन्ट टू यूज ऑइल दॅट इज वंडरफुल. म्हणजे दिस इज फॉर बोथ अगेन, एडिबल आहे अँड फॉर युअर हेअर, युअर स्किन, ते एव्हरीथिंग. सध्या अवेलेबल नाही आहे. ते सध्या अच्छा, अवेलेबल ठीक नाही आहे, आहे, ते चालेल. अवेलेबल. आणि मी आता आल्यानंतर तिथे बघते आहे हां. एक बबली भाई म्हणून दिसते, तर त्याच्याबद्दल मला काही सांगाल, काय आहे नक्की हे बबली भाई आमचं हॉट सेलिंग प्रोडक्ट हनी गुलकंदानंतर कोकम सिरप आहे, अच्छा. कोकम आगळ आहे. Okay. सो वी थॉट ऑफ गेटिंग समथिंग विच इज रेडी टू ड्रिंक. राईट. सो वी गॉट कोकम सोडा. ओके. सो कोकम सोडा, आणि नाव आम्हाला असं ट्रेंडी हवं होतं सो दॅट जनरेशन्स लाईक यू Right. कॅन Yes. टेक इट अप. सो बबली भाई इज वन की ते कोकमचे हां, बेनिफिट्स बरोबर. तुला माहिती आहे. हो. इट इज वंडरफुल, इट इज Actually. नाईस, पित्तनाशक आहे. आणि अदरवाईज ऑल्सो म्हणजे म्हणून मी आता गरमीच्या सीझनमध्ये स्पेशली वी गेट मेनी यंगस्टर्स की बबली भाई एक देना, द नेम इट सेल्फ इज व्हेरी कॅची. Okay. So, but So, it is- like, हे प्रॉपर कोकम सोडा येस कोकम सोडा अच्छा. टोटली. म्हणजे Okay. मार्केटमध्ये येईल आता सगळीकडे. ऑफ लाईक कोल्ड ड्रिंक्स जे आजकाल सॉफ्ट हां, ड्रिंक्स obviously. त्याच्यापेक्षा हे बेटर एनी आहे. टाइम हां. गोज विदाउट सेंग. म्हणजे तुम्ही बाकीचे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा बबली भाई एक जर घेतलं तर लाईक इट्स रिअली नाईस, कारण इट इज नॉट हॅम्परिंग युअर हेल्थ इन एनी वेज. ओके. असं अच्छा, म्हणजे हे प्युअर आहे. प्युअर म्हणजे ड्रिंक विच हॅज फ्रूट इन इट. ओके. असं फ्लेवर्स वगैरे नाही आहेत, प्रॉपर फ्रूट आहे असं. अच्छा. त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून लाईक मला इथे अगरबत्तीज वगैरे पण अगरबत्ती दिसतात, ते पण- देतात. ओके. म्हणजे अगरबत्तीच्या बाइंडिंगला दे यूज हनी. ओ, सो दॅट्स हाऊ. स्मेल लाईक फ्रेग्रन्स हां. त्याचा डिफरंट. हां, तो इसेन्स Yes, असतो, right. पण ते मसाला अगरबत्ती इफ यू Oh, से, right. ते हां, बाइंडिंगला बरोबर. दे यूज हनी. राईट. सो दॅट्स हाऊ द अगरबत्तीज आर हिअर. अच्छा. इवन वी हॅड अनदर प्रोडक्ट जीवदया नेत्रप्रभा, त्याच्यात पण हनी असतं. म्हटल्यानंतर अर्लियर लाईक वेन आजोबा म्हणजे योगेशचे आजोबा असायचे अच्छा. तेव्हा आमच्याकडे हनी होतं, ते डायरेक्टली डोळ्यात घालण्यासारखं असायचं. पण लोकांचे डोळे खूप सेन्सिटिव्ह, लाईक बरोबर. फ्यू ऑफ देम, हो. त्याच्यामुळे आम्ही ते लेटर ऑन थांबवलं. अच्छा. कि म्हणजे इट्स अ काइंड ऑफ रिस्क. येस, पीपल स्टिल कम की वो आंखों में डालने वाला हाँ. शायद चाहिए, वो नाही आहे असं. अच्छा. असं होतं. तर तुमचं मला आणि विचारायचं आहे, लाईक हॅम्पर्स पण तुमच्याकडे अवेलेबल हो, आहे का? गिफ्ट हॅम्पर्स आम्ही चालू केले विथ द आयडिया ऑफ अ कस्टमर. अच्छा. म्हणजे वी यूज टू ऑलवेज गिव्ह, म्हणजे खूप पूर्वी आजोबा Okay. असताना वॉट पीपल यूज टू टेक इज दे यूज टू टेक बॉटल्स अँड जस्ट पॅक इट अप अँड गिव्ह इट टू देम. Okay. सो देन वी केम अप विथ द आयडिया, इफ दिस इज द वे पीपल आर गिव्हिंग, आपले म्हणजे हे जे बॉटल्स तुम्ही दिसताय हां. बघताय हां. तेच बॉटल्स हे लोक गिफ्ट करायचे. तर अच्छा. मग वी केम अप विथ अ न्यू कन्सेप्ट वेअर इन वी बॉट ग्लास बॉटल्स, वी अच्छा. बॉट व्हेरिएशन्स इन दॅट. Okay. सो दॅट्स हाऊ वी मेड. सो नाव दिस इफ यू सी, दिस इज मिनी नेचर बॉक्स. ओके. त्याच्यात ओनली 3 आर देअर 40 ग्रॅम्सचे. ओके. बट ॲज यू विश, म्हणजे काय हवं आहे, फॉरेस्ट, जिंजर, लेमन, काश्मीर, जामून. तसंच हे 5चं पॅकेट आहे. अच्छा. हे 5चं प्रॉब्ली आय कॅन ओपन अँड शो यू. येस, सो दिस इज हाव इट गोज. 5चं हे जे हनीचं पॅकेटचं आहे ते यू कॅन ऑलवेज गिफ्ट इट. ओके. म्हणजे मोठं गिफ्ट करायला, म्हणजे साईज बरोबर. पटकन तुम्हाला द्यायचं आहे काहीतरी. सो दिस इज मोर आणि नाईस. काय प्राइस आहे याची स्टार्टिंग? दिस इज 275. अच्छा. या, अँड दिस इज अराउंड 200. अच्छा, म्हणजे कमीत कमी दरामध्ये हो हो reasonable हो prices हो आहेत. हो हो अगदी. म्हणजे पहिल्यापासून आजोबांनी जे चालू केलं, व्हॅल्यूज वॉट एम टॉकिंग अबाउट, की कोणालाही घेता आलं पाहिजे. मध इज नॉट समथिंग वेअर यू कॅन स्पेंड इन मनी, यू हॅव टू रिअली थिंक ट्वाईस. तर तसं न करता वी हॅव केप्ट इट ॲट द लीस्ट प्राईस पॉसिबल, सो दॅट एनीबडी गिव्स हेल्दी प्रोडक्ट्स. गिफ्टिंगमध्ये फक्त चॉकलेट्स अँड बिस्किट्स न येता तुम्ही हेल्दी द्या समथिंग. सो दॅट्स हाऊ वी ऑल्सो स्टार्टेड. हे आम्ही टिपिकल आता सध्याच्या विमेन्स डेला चालू केलेलं. वी हॅव दिस लिप बाम, गुलकंद, रॉ हनी, सीड्स, शतदूत अँड रोज फ्रेश. रोज वॉटर जे आहे तेच रोज फ्रेशमध्ये आम्ही काढलं, विच इज अ स्प्रे बॉटल. सो यू कॅन जस्ट स्प्रे इट ऑन युअर फेस और वॉट एव्हर असं. सो दॅट्स हाव इट गोज. तर असं करून आमच्याकडे सगळे असेच आहेत, वेअर यू कॅन थिंक अबाउट युअर बजेट
अँड यू कॅन ॲक्च्युली प्लॅन द वे यू वॉन्ट असं. ओके. आणि तुमचं प्रोडक्शन किती होतं, लाईक मंथली प्रोडक्शन किती होतं तुमचं? मधाचं ओव्हरऑल प्रोडक्शन. ओव्हरऑल प्रोडक्शन खूप होतं. आय वुडंट टेल यू, आय मीन आय वुडंट नो हाऊ मच, पण येस, इन हनी इट इज इन अराउंड से 20-30 tons or probably more because I am not into that, so I really don't know. But yes, that's how it goes. म्हणजे the rest, immediate next product is Gulkanda. Then like that is also again in tons. But गुलकंदाचं असं होतं की वी हॅव टू ॲक्च्युली वॉट कॅन यू से, वेचायला लागतो गुलकंद. गुलकंद बनवून येतो, छान वेचतो आम्ही आणि मग भरून, म्हणजे प्रोसेस जी आमची सगळी आहे ती अशी पटकन घ्या भरात असं नाही. वी ॲक्च्युली मेक, यू नो, वी रिअली टेक केअर ऑफ फिलिंग थिंग्स, की हाऊ इट इज फिल्ड, वॉट आर वी पुटिंग इन द बॉटल्स, अँड देन हाऊ दॅट्स हाऊ इट गोज अहेड असं. आणि कुठे होते तुमची ही सगळी प्रोसेस, लाईक तुमची फॅक्टरी कुठे आहे? ही भिवंडीला आहे. आधी इथेच असायची, वेअर वी आर स्टँडिंग दिस वॉज दी फिलिंग डिपार्टमेंट. म्हणजे हे आधी फोंडाघाट फार्मसी म्हणून इथे फॅक्टरी चालू झाली. 2 साईड फॅक्टरीचे होते, एक फक्त अकाउंट्स डिपार्टमेंट आणि ऑफिस होतं. पण आता इथे दुकान होऊन आमचं एक छोटं इथे माटुंग्यातच आहे, आणि मोठं जे भिवंडीला आहे ते तिथेच सगळं हे होतं, बॉटलिंग सगळं. इथे फक्त आता लेबलिंगचं ठेवलेलं आहे छोटं, कारण दीज वर्कर्स आर विथ अस सिन्स 30-35 years. सो देन इन दिस टाईम सेईंग बाय बाय टू देम वॉज डिफिकल्ट. म्हणजे आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा वी फेल की नो, आवर वर्कर्स शुड बी हिअर असं. म्हणजे दॅट्स हाऊ वी हॅव स्टील केप दॅट फॅक्टरी असं. आणि जास्त तुमचे प्रोडक्ट्स कोणते सेल केले जातात, लाईक जास्त कोणत्या प्रोडक्ट्सना मागणी आहे तुमच्या ह्याच्यामध्ये? मागणी सध्याच्या म्हणजे सीझनच्या काळात इफ यू सी, इट इज कोकम सिरप, बबली बाय अँड गुलकंद. पण हनी इज 12 days a month, sorry 12 months a year. ओके. So it's like every day in short. So like honey has no season as such. So it goes. Apple cider vinegar एक आहे. Apple cider vinegar with mother आहे, विदाउट मदर आहे. सो त्याची डिमांड एक चांगली आहे. सो लाईक म्हणजे किंग ऑफ द प्रोडक्ट्स राईट नाव इफ यू से इज हनी असं. आता ओव्हरऑल एवढे सगळे प्रोडक्ट्स तुमचे आहेत, आणि हे जे तुमचं जे शॉप आहे, लाईक हा जे आहे ते ऑल डेज चालू, 365 days चालू आहे की? 365 days चालू आहे. आमचं एक पुण्यात पण आहे. पुण्याला शनिवार वाड्यासमोर आहे, शनिवार पेठ. आणि तिथे पण हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. सो आणि आमचं आता सध्या वेबसाईटवर आहे, ऑनलाईन आहे, एव्हरीथिंग, एव्हरीवेअर वी आर. डीमार्टमध्ये आहे तुमचं, अजून ऑब्व्हियसली केमिस्ट आणि रिटेल तर आहेच. सो ऑल दीज प्रोडक्ट्स यू कॅन गेट देअर. फक्त हनीमध्ये डिफरंट व्हेरिएशन्स हवे असतील सॉरी, तर यू वूड हॅव टू कम हिअर ऑर ऑन वेबसाईट असं. आणि एव्हरी मंथ तुम्ही ऑफर्स असतात की काही लाईक चेंज होत राहतात, कसं आहे? रिटेलमध्ये वी कॅन रिअली डू दॅट. सॉरी, रिटेलमध्ये काय ऑफर्स, आता वुमेन्स डे झाला तर ऑफर्स केले, भरपूर लेडीज आल्या. इट वॉज नाईस टू यू नो सी द रिटेल फुल ऑफ लेडीज असं. पण येस, मार्केटमध्ये बघायला गेलं तर इट्स अ चेन, सो यू हॅव टू फॉलो दॅट. मग त्याच्याशिवाय होत नाही ते असं. आणि काय टायमिंग आहे तुमच्या ह्याचं? टायमिंग इथलं किंवा पुण्याचं 9 ते 8 आहे, दोन्हीकडचं. दोन्हीकडचे? हो हो हो. अच्छा. म्हणजे जे बॉम्बेमध्ये राहत असतील ते लाईक इथे येऊन घेऊ शकतात तुमचे प्रोडक्ट वगैरे. आणि पुण्याच्या ह्याची पण वेगळी वेबसाईट आहे का, काय आहे? वेगळी वेबसाईट नाही आहे, एकच वेबसाईट आहे फोंडाघाट फार्मसीची, दॅट इज www.fondaghatlife.com. लाईफ आम्ही अशा ह्याने केलं की हे रिटेल सेक्टर जे आहे ते फोंडाघाट लाईफनी जातं, बाकी फोंडाघाट फार्मसी आहे. म्हणजे काही जणांचे क्वेश्चन्स असे पण असतात की फार्मसी का, तुमच्याकडे औषधं नाही आहेत, काही नाही आहे. सो वी नो फार्मसी इज ओनली औषधं. म्हणजे जेव्हा आजोबांनी चालू केलं ही सगळी औषधच होती त्यांच्यासाठी. सो देन थिंग्स चेंज, इव्हॉल्ड यू नो, सो अकॉर्डिंगली. बट फार्मसी ठेवलं कारण चेंजिंग अ नेम वॉज नॉट यू नो दॅट टाईम और इवन नाव. कारण सगळ्यांच्या डोक्यात इतकं बसलं की हां फोंडाघाट फार्मसी से लेना है, तर नाव इफ यू गो अँड चेंज इट डझंट मेक सेन्स. सो फोंडाघाट फार्मसी इज वॉट वी आर अँड दॅट्स हाऊ वी आर गोईंग अहेड. ओके. आणि तुमचे हे प्रोडक्ट ऑल ओव्हर द लाईक इंडियाच्या बाहेर पण जातात का?
हो, इंडियाच्या बाहेर जातात सिंगापोर आणि कुवेतला आणि वी आर इन टॉकिंग टर्म्स विथ मोर कंट्रीज असं. पण ऑल ओव्हर महाराष्ट्र तर 100% आहेत आणि प्रोक्युअरमेंट ऑफ हनी इज ॲज आय सेड ऑल ओव्हर इंडिया आहे असं. ठीक आहे, तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम आम्हाला दिलात आणि ह्याच्याबद्दल तुमच्या ह्या फार्मसीबद्दल तुमचा हा जो व्यवसाय आहे फोंडाघाट फार्मसीचा त्याबद्दल मला खूप अशी चांगली माहिती दिली, त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि आभार. थँक्यू सो मच. तुला आणि तुझ्या सगळ्या व्ह्युअर्सना फोंडाघाट फार्मसीतर्फे थँक्यू सो मच आणि डू यूज ऑल आवर प्रोडक्ट्स. आणि काय असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस. आता आमची वेबसाईट ॲज आय टोल्ड यू आहेच. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं योगिताताईंनी आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. तर त्यांनी जे काही प्रोडक्ट सांगितले आहे ते मी तुम्हाला आता ते दाखवत आहे. ते प्रोडक्ट तुम्ही बघा. त्यांची जी फार्मसी आहे ती मुंबई तसेच पुण्याला देखील आहे. त्यांची फॅक्टरी आहे ती भिवंडीला आहे आणि जे पॅकेजिंगचे प्रोडक्ट्स आहेत जे पॅक करून पाठवले जातात, डिलिव्हरी केली जाते ते माहीम साईडला आहेत. तर तुम्हाला देखील त्यांचे हे प्रोडक्ट आवडले असतील तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर हा खाली स्क्रीनवर मी दिलेला आहे, त्याच्यावरनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच वेबसाईटही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही वेबसाईटवरून त्यांचे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. तर तुम्ही आता प्रोडक्ट्स बघू शकता त्यांचे काय काय आहे ते. तर त्यांच्याकडे आहे अडुळसा कफ सिरप, जे तुम्ही लाईक कोणाला सर्दी झाली असेल काही असेल त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. तसेच त्यांच्याकडे आहे लेमन हनी, रॉ हनी, व्हाईट हनी, त्याच्यानंतर आहे बाकीचे ते मधाचे प्रोडक्ट आहेत. ओके हे आहे फॉरेस्ट हनी, काश्मीर हनी, लिची हनी, जामुन हनी, आवळा मुरंबा, बेल मुरंबा, देन प्रवाळयुक्त गुलकंद, रोज फ्रेश वॉटर, रोज वॉटर, औदुंबर जल, आवळा मावा, आवळा लाडू, आंवला कँडी, त्याच्यामध्ये स्वीट आहे आणि चटपटा देखील आहे. तसेच त्यांच्याकडे बेल कँडीसुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आहे ॲपल सिडार, त्याच्यानंतर त्यांच्याकडे अजून एक आहे ॲपल सिडार विनेगार, फोंडाघाट कोकम आगाळ, त्याच्यानंतर कोकम सिरप देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर आता सध्याच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्हाला कोकम सरबत प्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हे देखील इथे ऑर्डर करू शकता, ते देखील अवेलेबल आहे. त्याच्यानंतर नवीन त्यांचं प्रोडक्ट लॉन्च झालेलं आहे बबलीबाई कोकम सोडा, जे आहे त्याची कमीत कमी किंमत आहे फक्त 25 रुपये. नंतर आहे त्यांचं बेल फ्रूट स्क्वॅश, जो बेल असतो बेल आहे त्याचं हे फ्रूटचं स्क्वॅश आहे, त्याच्यामध्ये फ्लेवर्स त्यांनी ॲड केलेले आहेत. दुसरं आहे माल्टा फ्रूट स्क्वॅश, त्यानंतर आहे सुपर सीड्स आणि त्यानंतर आहे स्किनसाठी शतद्रुत घृतम, जे तुम्ही स्किनसाठी ज्या लेडीज आहेत त्या स्किनसाठी यूज करू शकता. हे प्युअर असं तुपामधनं बनवलेलं प्रोडक्ट आहे, जे रात्री लावून तुम्ही सकाळी तुमचा फेस वॉश करू शकता. हे प्रोडक्ट देखील अवेलेबल आहे. तर मित्रांनो, हे जे त्यांचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तसेच त्यांना कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही किंवा स्वतः येऊन देखील इथे हे प्रोडक्ट घेऊ शकता. त्यांची ही जी फार्मसी आहे ती माटुंगा स्टेशनपासून अगदी 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही ह्यांच्या फार्मसीला भेट द्या आणि हे प्रोडक्ट घेऊन त्याचा लाभ घ्या. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आत्ताच ह्यांच्या फार्मसीमध्ये एक कस्टमर आलेले आहेत, तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया, त्यांच्याचकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया ह्यांच्या प्रोडक्टबद्दल. सर, सर्वप्रथम तुमचं नमस्कार. माझं यूट्यूब चॅनल आहे स्वतःचं. तर मी त्यासाठी ही जी फोंडाघाट फार्मसी आहे ह्यांचे जे प्रोडक्ट आहेत तर ते मला लोकांपर्यंत पोचवायचे आहे. त्यासाठी आमचं हे इंटरव्ह्यूज आणि शूट्स चालू आहे, लोकांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर तुम्ही आत्ता इथे आलेले आहे, तर तुम्हाला मला विचार, तुम्ही कोणता प्रोडक्ट घ्यायला इथे आलेला आहे? मी ॲक्च्युली हनी घ्यायला आलो होतो, कारण यांचं हनी इतकं नॅचरल आहे ना, सो त्यासाठी आमच्या घरामध्ये नाही म्हणताना खूप आम्ही जुना कस्टमर,
ते इथूनच आम्ही हनी म्हणजे घेतो. तुम्ही रेग्युलर कस्टमर आहात रेग्युलर कस्टमर. आणि तुम्ही कुठून आलेले आहात? मी दहिसरवरून आलेलो आहे. अच्छा, Actually, एवढा लांबून तुम्ही तर आजूबाजूला तर शॉप्स असतीलच, Yes. मग तिकडनं घेण्यापेक्षा तुम्ही इथे एवढ्या लांब कशासाठी आलेलात? काय नाही. ह्यांची खासियत आहे की तुम्हाला हेच प्रोडक्ट एवढ्या लांब घेण्यासाठी तुम्ही इथे येत आहात? एक तर पहिली गोष्ट म्हणजे एक त्यांचा विश्वास आहे अच्छा. की याच्यामध्ये भेसळ वगैरे अजिबात नसते. सो त्यासाठी कसं असतं, लांबून इतकं येणं त्याच्यामध्ये आपलं नुकसान कुठे होत नाही हा पण मी विचार करून इथे मध घ्यायला येतो. आणि याचं हे इतकं नॅचरल प्रोडक्ट आहे ना, सो थोडंसं ट्रॅव्हलिंग म्हणजे केलं तरी माझा काही इश्यू वगैरे असा नाही आहे. पण ते फास्ट वगैरे अशी काही सर्व्हिस असतात ना, तर त्याच्यामध्ये थोडे कुरिअरचे पैसे वगैरे जास्त असतात. त्यासाठी मी स्वतःहून हे मध वगैरे इथेच घ्यायला येतो पहिल्यापासूनच. अच्छा. तेव्हा ना माझे वडील ते इथेच मध घ्यायला येत होते पहिल्यापासून. अच्छा. Yes. आणि मग ते तुम्हाला काही डिस्काउंट वगैरे देतात ॲज अ हो, 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 रेग्युलर हो. कस्टमर म्हणून? यांचे प्रोडक्ट मेडिकलला सुद्धा मिळतात, पण ते अच्छा. ॲज अ MRP वरती मिळतात. अच्छा. मी स्पेशली डिस्काउंटसाठी नाही, पण यांचं प्रोडक्ट आहे यासाठी मी येतो. अच्छा. आणि Yes. प्राइस देखील रिझनेबल आहे. हो, प्राईस सुद्धा रिजनेबल आणि यांच्याकडे मेन ऑफर्स सुद्धा आहेत मॅम. अच्छा. बाहेर तसे ऑफर्स मिळत नाही. अच्छा. असं तुम्ही जास्त कोणते प्रोडक्ट घेता मी त्यांच्याकडून? जास्त करून हे मध घेतो आणि एक आवळा कँडी. अच्छा. त्यांच्या आवळा कँडी वगैरे खूप बेस्ट असतात. अच्छा. Yes. Thank you. ठीक आहे. थँक्यू सर, तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर त्याच्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच यूज करू शकतात. ह्यांचे मधाचे प्रोडक्ट खूपच चांगले आहेत. लांबून लांबून लोक इथे ह्यांचे प्रोडक्ट घेण्यासाठी येतात. तर तुम्ही सुद्धा येऊ शकतात आणि ह्यांचे प्रोडक्ट इथे येऊन विकत घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय बाय, स्टे ट्यून. धन्यवाद. मॅडम किती घ्यायचं